मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या ध्वनी तुमच्या सर्व मैत्रिणींच्या मनापासून खूप खूप स्वागत. सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. आज आहे 1 जानेवारी आणि माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला हे वर्ष सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो. आणखी तुमच्या जे काही मनोकामना असतील, जे काही इच्छा असतील ते ह्या वर्षी पूर्ण होत. फायनली हॅप्पी न्यू इयर. कामाला सुरुवात केलेली नाही आणि सर्व मैत्रिणींना अगोदर शुभेच्छा द्यावं म्हणलं हॅप्पी न्यू इयरच्या, आणि नंतरच मग कामाला सुरुवात करून घ्यायची होती. आणि आज सगळं आवरून फायनली झालेलं आहे माझं. काल रात्री ठरवलेलं होतं की उद्याच्याला वेळेवर उठायचंय आणि प्रत्येक गोष्ट वेळेवर सुरुवात करायला, आणि जसं आपण ठरवलं तसं आज झालेलं आहे. बघू आता हेच सगळं रुटीन आपलं वर्षभर राहायला पाहिजे. त्याच्यासाठी आता प्रयत्न तर करायचे आहेत आणि त्याच्याबरोबर खूप सारी लिस्ट तयार केलेली आहे. काय काय करायचं ह्या वर्षी त्या लिस्टमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे आता वर्षभर मला काम करायचे तर बघू आता कुठले काम मी करणार आहे आणि कुठले यशस्वी होते तर ते तुमच्याबरोबर वर्षभरामध्ये शेअर करणार आहे. तर वर्षभर माझे व्हिडिओ बघायचे अजिबात विसरू नका. जास्त काही स्वयंपाक करायचं नाही आणि थोडं स्वयंपाक करायचा आहे. मग एक साईडला आता दीदीपुरतीच फक्त बटाट्याची भाजी केलेली आहे पिवळी, आणि ती पण फिक्की ठेवलेली आहे. हिरवी मिरची टाकावं म्हणलं, पण एवढ्या तिखट हिरव्या मिरच्या आहेत ना, एखादी मिरची कसं चुकून डबा खाता नाही तोंडात जाते आणि तिला तर तिखट अजिबात सहन होत नाही. म्हणजे सगळं थोडंसं नंतर लाल तिखट टाकून घेते. आता करून घ्यायला लागले पोळ्या. कालची पावभाजी एवढी मस्त झाली की पूर्ण संपून गेली, उगं थोडीशी राहिली. आता बऱ्याच वेळेस कसं होतंय की दुसऱ्या दिवशी सुद्धा माझं सोनूचं भागून जाते त्या भाजीवरती, आणि आम्हाला दोघांनाही खूप आवडते. आणि काल एवढी छान भाजी झालेली होती की संध्याकाळीच पूर्ण भाजी संपून गेली. हे बघा, पूर्ण भाजी संपली गेली. एवढी टेस्टी भाजी झाली. आणि मेन म्हणजे ह्यांना आवडणं, तर ह्यांना पण खूप आवडली कालची भाजी. आता पावते आहेत तर आता दुपारी बघू काय करता येते. आणि 1 जानेवारीचा स्वयंपाक काय करावं चाललंय. पण सकाळच्या वेळेला तर टिफिन करून द्यावंच लागते आणि नंतर ठरवायचं की काय करायचंय ते. गोड पण नको वाटायला ना, अशात तर भरपूर काय करून खाणं व्हायला लागले. त्याच्यामुळं वाटायला लागले की काय करावं आणि रोजच्यापेक्षा थोडंसं वेगळं करावं असं वाटायला लागले. बघू आता काय करता येते ते. आणि चाललंय की बरेच दिवस झालं क्रीडा संकुलमध्ये मी गेलेली नाही, तर क्रीडा संकुलमध्ये जावं. कारण माझ्या मैत्रिणी आहेत तर मैत्रिणींना भेटावं असं वाटायला लागले कालपासून. तर म्हणलं चला आता हा दिवस परफेक्ट आहे 1 जानेवारीचा. सगळ्यांना हॅप्पी न्यू इयर करता येते. मोबाईलवर तर आपण करतोच, पण समोरल्या समोर करण्यामध्ये जी मजा आहे तर ती काही वेगळीच असते. त्याच्यामुळे आज चाललंय मैत्रिणींना भेटायला जावं म्हणून. तर बघू आज वेळ भेटला तर संध्याकाळी क्रीडा संकुलमध्ये पण जाणार आहे. क्रीडा संकुल म्हणलं की सगळ्या गोष्टी आठवतात पाठीमागच्या. आणि आमचा 5-7 जणीचा ग्रुप होता. एवढी मजा केलेली आहे जवळपास 3-4 वर्ष की ते दिवस आणखीन जरी आठवले ना, असं वेगळाच आनंद, वेगळंच तेच चेहऱ्यावरती येते माझ्या. त्याच्यानंतर मैत्रिणी आणि तसा ग्रुप मला कधी भेटलाच नाही. खरंच ते दिवस खूप भारी होते. आता मी गेल्यावर दाखवते त्यातले आता किती जण येत असतील ते माहीत नाही, कारण बरेच जण गावाला पण गेलेले, शिफ्ट झालेले इथं. आणि काही शिक्षणाला आलेले असते ते वापस पण गेलेले असतील आता. तर बघू आता कोण भेटते. चला आता राहिलेला स्वयंपाक करून घेते आणि दीदीचा टिफिन भरून देते. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. जय जगदीश हरे. उमापती भैरव विघ्नहारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. सगळं माझं आता आवरून झालेलं आहे आणि मस्तपैकी आत्ताच देवपूजाही करून घेतली. आता करून घ्यायचं जेवण. आणि स्वयंपाक हा थोडाच केलेला होता, कारण नंतर काहीतरी करायचं असं चाललं होतं. खरं तर आज 1 जानेवारी आहे, मस्तपैकी गोडास काहीतरी केलं पाहिजे. पण जागेवर कोणच नसते, म्हणजे घरामध्ये कोण नसते, कारण प्रत्येकजण आपल्या कामाला जाणार आहेत. दीदी कॉलेजला गेलेली आहे आणि ह्यांनी ऑफिसला गेले. दोघे आपले टिफिन घेऊन गेलेले इथं. मग आता माझं सोनूचं चाललंय की दोघांसाठी गोड कशाला करायचं, सोनूला गोड एवढं काही आवडत नाही. मग म्हणलं जाऊ द्या आता त्याच्या मनाप्रमाणे करणार आहे. आणि कालचे जवळपास पाव शिल्लक आहे का, तर चला आता मसाले पावची तयारी करून घेते. आणि माझा मसाले पाव कसा तयार झालेला असणार आहे आणि त्याची टेस्ट कशी असणार आहे हे तुम्हाला मी नक्की सांगते. मसाले पाव आता रेडी करून झालेले आहे. आता खायलाच बसायचे.
खाण्याच्या अगोदर एकदा दाखवा म्हणलं की मी कसं केलेलं आहे मसाले पाव आणि त्याची रेसिपी छोट्या व्हिडिओमध्ये नक्की आलेली आहे. जर तुम्हाला कोणाला करायचं असलं तर तुम्ही करून नक्की बघू शकता. आणि मस्त झालं जवळून टाक. थोडंसं तूप टाकून भाजून घेतलंय आता आणि 2 आता रेडी करून झालेत. सोनूचं खाणं झालेलं आहे. आता मी खाणार आहे हे. माझ्यासाठी आता 3 करून घेतलेत आणि दीदी आल्यानंतर राहिलेल्या दीदीला आता 2 करून द्यायचेत गरमागरम. चला आता गॅस पण बंद करून घेते आणि खाऊन घेते. थोडंसं लिंबू पण पिळून घेतलेलं आहे. लिंबू पिळे की एकदम छान लागते आणि कच्चा कांदा वरून टाकलं तर आणखीनच छान लागते. चला करून झालंय. आता फक्त खाण्याची वेळ आहे आणि स्वीट काही केलं नाही. तर आता मसाले पाव तयार केलेला आहे. खाते आणि सांगते तुम्हाला की कसा झालेला आहे. आणि जेवण केलेलं नाही कारण हे करायचं होतं माहीत होतं. म्हणलं भाजीपोळी खाण्यापेक्षा आणि पोळे मी कमी केले हे करायचं होतं म्हणूनच. चला आता एकच खाते आणि तुम्हाला सांगते कसं झालं ते. छान झालंय. ज्यांना पावाचे किंवा पावभाजीचे पदार्थ आवडतात त्यांच्यासाठी एकदम छान आहे. मला आवडते पावभाजी, हे नेहमी मी करते. ज्यांना पावाचे पदार्थ आवडत नाही तर त्यांच्यासाठी ओके ओके असणार आहे. पण ज्यांना पाव आणि पावभाजीचे पदार्थ आवडते त्यांच्यासाठी एकदम छान आहे. जर तुम्ही पाहुणे ते कोण आली तर नक्की डिश करू शकतात. तर चला आता निवांत बसते आणि खाते. मी खाणं तर आता एन्जॉय करते आणि तुम्ही माझा व्हिडिओ एन्जॉय करा. आणि आज ठरवलं होतं की क्रीडा संकुलमध्ये जायचं म्हणून, पण एडिटिंग करण्यामध्ये व्हिडिओ अजिबात वेळ भेटला नाही. कारण छोटे रेसिपीचे पण 2 व्हिडिओ केले आणि डेलीचा पण केला, त्याच्यामुळे अजिबात वेळ भेटला नाही. आणि क्रीडा संकुलमध्ये एखाद्या दिवशी जाता येते आता निवांत वेळ काढून. म्हणजे सगळ्यांना भेटणं पण होतंय, बोलणं पण होतंय. ते तर रद्द झाले. म्हणलं चला आता आज वर्षाचा पहिला दिवस आहे तर आज देवाला जाता येते. कारण आज कुठल्याच देवाला ते पण गेलेली नाही. तर चला आज आपल्या गल्लीमध्ये जे मंदिर आहे महादेवाचं तिथं जावं म्हणलं. कारण वर्षाचा पहिला दिवस आहे तर देवाचं दर्शनही पण होईल. चला आता देवाला जाण्याची तयारी पण करून घेते आणि घरातल्या देवाला पण दिवाती लावायचा राहिलेला आहे ते पण लावून घेते. शिव गंगाधराय हर हर बोले नमः शिवाय. ओ आले 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 आले. आत्ताच देवावरून आले आणि खिचडीलाही सुरुवात करून घ्यावी म्हणलं. कारण जवळपास आता 7:15 वाजलेले आणि दीदी कॉलेजून आल्यापासून काही खाल्लेली नसती. चहा बिस्किट खाल्लंय फक्त तिनं. तर तिला लवकर भूक लागते त्याच्यामुळं लवकरच आमच्याकडे स्वयंपाक असते. तर आता आज करायची खिचडी. तेल चांगलं तापले. खिचडी आज चिकट करायची जास्त पाणी टाकून. कारण चिकट खिचडी आम्हाला तिघांनाही आवडते, त्यांना फक्त आवडत नाही. आणि कांदा कट करून घेतलाय. अद्रक लसणाची पेस्ट आहे, बटाटा आहे, टोमॅटो आहे आणि वाटाणा आहे. वास किती छान येते आणि हा वास मला सगळ्यात जास्त आवडते. ज्यावेळेस लसूण हे भाजत असतो ना मस्त असा वास येते. खिचडीला चांगली उकळी आली आणि थोडंसं पाणी आटल्यानंतरच कुकरचं टोपण लावून घेणार आहे. नाहीतर कसं होतं बऱ्याच वेळेला ते टोपण लावलं आणि पाणी जास्त आहे ना आज खिचडीमध्ये तर फरफर फरफर सगळं खाली येतं आणि सगळा गॅस खराब, वट्टा खराब. त्याच्यामुळे म्हणलं की अर्धीवट शिजल्यानंतरच आता टोपण लावून घेणार आहे. आणि खिचडीबरोबर खाण्यासाठी आज जी आपण रेसिपी बनवलेली आहे बीटरूट सॅलेड आहे हे. तर हे आता खिचडीबरोबर तोंडी लावायचं आहे आणि एकदम छान झाले. 1-2 घास खाऊन पाहिली टेस्ट कशी आहे ती. एकदम टेस्ट छान आहे. त्याच्यामुळेच खिचडीचा बेत हा आखलेला आहे. आणि चला खिचडी झाली की मस्त गरमागरम जेवण करून घेतो. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. लाईक करत जा, शेअर कर. जे काही कमेंट्स असतील तर ते तुम्ही नक्की सांगत जा. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आणि फायनली सगळ्यांना हॅपी न्यू इयर.